मित्रहो, ज्यांना झुरळाची उपमा दिली गेली ना, त्या तरुणांनी मोदी सरकारला हलवून सोडलं, हादरवून टाकलं. अहो, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा यांनी घेतला आणि याच देशातल्या तरुणाईची एक वेगळी शक्ती पाहायला मिळाली. शक्ती असते, पण ती दबलेली असते किंवा दाबलेली असते, आणि हीच शक्ती जंतर मंतरवर अशी उफाळून येताना आपण पाहिली. अभिजित दीपक या नावाच्या एका तरुणानं सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टच्या माध्यमातून एक शक्तिमान असं संघटन उभं राहिलं आणि त्यांनी शक्तिमान असलेल्या मोदी सरकारला झुकवलं, नमवलं आणि वाकवलं सुद्धा. दिल्लीच्या जंतर मंतरवर त्यांनी आंदोलन केलं. हे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर मात्र अभिजित दीपके या तरुणाला घेरण्याचा प्रयत्न चोहोबाजूंनी सुरू झालेला आहे. अर्थात त्यात काही अनपेक्षित सुद्धा काही नाही, हे होणारच होतं, हे होतही असतं आपल्या देशामध्ये. अहो, आपल्या देशातून ईडी, सीबीआय सारख्या सरकारी संस्थांचा वापर कशा पद्धतीनं होतो किंवा कशा पद्धतीनं तो सुरू आहे, हे आपण मागच्या काही वर्षापासून उघड्या डोळ्यानं पाहतो आहोत. काही निघो अथवा न निघो, चौकशीचा सुसमेरा मागे लागला की माणूस हैराण होतो आणि मग अपेक्षितरित्या त्याला वाकवता येतं. आता बघा, जंतर मंतरवरच्या अशा तरुणांना वठणीवर आणायचं म्हटलं तरी त्यांची कसली चौकशी करणार हो. मग त्याच्या वडिलांना टार्गेट करण्यात आलं, अभिजित दीपकेच्या. अभिजित दीपके हा तरुण शिक्षणासाठी अमेरिकेत गेला होता. मग या शिक्षणासाठी त्याच्या वडिलांनी एवढा पैसा आणला कुठून? महाराष्ट्र सरकारमधील एका निवृत्त कर्मचाऱ्यानं आपल्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी एवढा पैसा कसा काय उपलब्ध केला, असा प्रश्न उपस्थित करीत या अभिजित दीपके यांचे वडील भगवान दीपके याच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी आता करण्यात आलेली आहे. काही हरकत नाही, कुठं काही गैर दिसत असलं तर त्याची चौकशी झाली पाहिजे, असेल काही तर त्याला शिक्षाही झाली पाहिजे. पण अशा चौकशीला दुसरा कसलाही विशेषतः राजकीय वास नसावा. आता या अभिजित दीपकेच्या संदर्भामध्ये वास आहे की नाही तुम्ही ठरवा. आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी या झुरळांच्या या पार्टीच्या विरोधात वेगवेगळ्या ठिकाणी अशा 3 तक्रारी केलेल्या आहेत. सीजेपी ही नोंदणीकृत संघटना नसून एक राजकीय पक्ष म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे जर सीजेपीला कायदेशीर बचावासाठी निधी म्हणून 1 कोटी रुपये दिले जात असतील तर लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या कलम 29A या सीजेपी कडून पालन केलं जातंय की नाही, याची निवडणूक आयोगानं तपासणी केली पाहिजे. त्याचबरोबर कपिल सिब्बल यांनी दिलेल्या 1 कोटी रुपयांच्या निधीवर जीएसटी वसूल करावा अशी तक्रार मी केलेली आहे, असं या अमित तिवारी यांनीच म्हटलेलं आहे. यासोबतच महाराष्ट्र सरकारकडे सुद्धा एक तक्रार करण्यात आलेली आहे. अभिजित दीपके यांचे वडील भगवान दीपके हे MIDC मध्ये एक कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांचे 60 ते 65 हजार रुपये वेतन होतं आणि अमेरिकेत वर्षभराचा खर्च 30 लाख ते 1 कोटी इतका असतो. अशा वेळी मुलाला अमेरिकेत शिकवणं अवघड आहे. त्यामुळं भगवान दीपके यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला, त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडे सुद्धा करण्यात आलेली आहे. निवडणूक आयोग आणि प्राप्तिकर विभागानं सुद्धा पत्र लिहून अशा चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे. पण यामुळं अभिजित दीपके हे घाबरले नाहीत, उलट त्यांनी थेट अधिक आक्रमक होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान दिलेलं आहे. खरं तर बघा, अशा चौकशीचे ससेमिरे लागल्यावर राज्यात काय, देशात काय, बडे बडे नेते कसे लपून बसले, वॉशिंग मशीन मध्ये घुसून बसले, स्वतःला स्वच्छ पवित्र करून असे सुखरूपपणे आता वावरत आहेत ना. पण हे अभिजित दीपके त्या
भित्र्यामधले तरुण नाहीत. जेव्हा अभिजित दीपके यांना या तक्रारीबद्दल विचारले गेलं तेव्हा ते म्हणाले, मला वाटतं तक्रार माझ्या एज्युकेशन क्वालिफिकेशनवर आहे. मी कसा बॉस्टनला जाऊन तिथं शिक्षण घेऊ शकलो. पण त्यावर माझं म्हणणं असं आहे की मी माझं स्कॉलरशिप लेटर आणि एज्युकेशन लोनचं लेटर, एज्युकेशन लोन म्हणजे शैक्षणिक कर्ज, शिक्षणासाठी घेतलं गेलेलं कर्ज, त्याचं पत्र दाखवायला तयार आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्यांची डिग्री सार्वजनिक करावी. त्यांनी त्यांची डिग्री सार्वजनिक केली तर मी लगेच माझं स्कॉलरशिपचं लेटर आणि एज्युकेशन लोनचं लेटर सार्वजनिक करायला तयार आहे. जर आता हे घरापर्यंत येत आहेत म्हणजे एवढा मोठा सामना करावा लागतोय, त्यांना येऊ द्या ना, घरापर्यंत येऊ द्या आणि जी काही चौकशी करायची ती करू द्या. आपल्याला माहिती आहे या देशामध्ये आपण जेव्हा जेव्हा या सरकारच्या विरोधामध्ये बोलतो, कारण मी काय पहिला व्यक्ती नाहीये ज्याच्यासोबत काही असं होत आहे. कारण जेव्हा जेव्हा ज्यांनी ज्यांनी या सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवलेला आहे त्यांना प्रश्न विचारलेले आहेत, त्यांच्या विरोधात सगळ्यात पहिली गोष्ट हे लोक हेच करतात. त्याच्या घरी ईडी सीबीआय पाठवतात. त्यांनी ईडी आणि सीबीआय पाठवली तर मी त्यांना माझं एज्युकेशन लोनचं म्हणजे शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचं आणि स्कॉलरशिपचं लेटर सुद्धा दाखवायला तयार आहे. पण पंतप्रधान मोदी, तुम्ही जर ईडीला पाठवत असाल तर ईडी सोबत तुमची डिग्री सुद्धा पाठवा, किंवा तुम्ही तुमची डिग्री सार्वजनिक करा, त्यानंतर मी माझी डिग्री सार्वजनिक करतो, असं थेट आव्हान या अभिजित दीपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलेलं आहे. म्हणजे चौकशांना घाबरण्याऐवजी हे अभिजित दीपके अधिक आक्रमक स्वरूपानं समोर आलेले आहेत. पंतप्रधान मोदी यांची शैक्षणिक पदवी दाखवा असं थेट आव्हान त्यांनी दिलेलं आहे. बघा, पंतप्रधानाच्या डिग्रीचा विषय अनेकदा राजकीय विरोधकांनी या मुद्द्यावर भाजपालाही टार्गेट केलेलं आहे, नरेंद्र मोदीजी यांनाही टार्गेट केलेलं आहे. आता दीपके यांनी दिलेल्या या आव्हानाला समोरून काय प्रतिसाद येतो हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. आणि भारतीय जनता पक्ष या आव्हानाला कशा पद्धतीनं सामोरं जातोय हे पाहणं तर त्याहून अधिक, म्हणजे खरं याला मनोरंजक म्हणू नये आपण, पण ते पाहण्यासारखं नक्की असू शकतं. पाहूया आता, एका बाजूने वार झालाय, आता दुसऱ्या बाजूने पलटवार कशा पद्धतीनं होत आहे आपण पाहत राहू. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.